In a previous session of this particular practical, we have seen it how to create this HTML form. Now, we will see how to use the servlet. किंवा ज्या वेळेला आपण क्लिक हिअर या बटनवर क्लिक केलं होतं, प्रेस केलं होतं, त्यावेळेला आपण लॉग इन नावाच्या सर्व्हलेटकडे गेलो होतो. त्याबद्दल आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आपण लॉग इन नावाच्या सर्व्हलेटमध्ये जाणार आहोत. तिथे काय काम करणार आहोत? तर login is extending HTTP servlet. Okay, within that we are having a do get method. Why we are using a do get method? Because in a HTML we are using a get method. I have told you in previous sessions only, in the theory sessions only. Okay, when you are using a get method in a HTML, okay, in a servlet you have to use the do get method. Okay, when you are using a post method in HTML, in a servlet you have to use the do post method. Okay, currently it is a get method, so here it is a do get method. Okay, within that we are having a two parameters. One is for request, another is for the response. We have seen these things previously also a number of times. Okay, it may throw some exception, that is why we are giving a throws clause. Okay, then we have started this method, do get method. Okay, so what I can do is, I will show you here. Okay, we have started this do get method. Okay, after that we are having a set content type, and then we are creating a object of print writer. We have discussed about this print writer class number of times. Now, important part is this. Okay, this particular area is very important. Okay. Here we have taken two string variables. One is em, another is ps. Okay, तेव्हा em मध्ये काय करतोय आपण वन बाय वन बघूया. इथे आपण रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर करतोय. आउटपुट साठी आपण रिस्पॉन्स वापरतो, इनपुट साठी आपण रिक्वेस्ट वापरतो. रिक्वेस्ट ऑब्जेक्ट वापरतो. ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर काय करतोय की HTML फॉर्म कडून जो डेटा येणार आहे, की जे टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू एंटर केली जाणार आहे, ती व्हॅल्यू आपण गेट पॅरामीटरने काय करणार आहोत, कॅच करणार आहोत, कॅप्चर करणार आहोत. ओके, मिळवणार आहोत. ओके, ती व्हॅल्यू मिळवण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, HTML फाईलमध्ये टेक्स्ट बॉक्स बनवत असताना त्या टेक्स्ट बॉक्सचं जे नाव दिलेलं असेल, इथे ईमेल दिलाय, तेच नाव आपल्याला इथे वापरावं लागेल. अँड इट इज अ केस सेन्सिटिव्ह. मीन्स इथे जर आपण लोअर केसमध्ये ईमेल वापरलं असेल, तर इथे सुद्धा आपण लोअर केसमध्येच ते नाव देणार. ओके, आपण अपर केसमध्ये देऊ शकत नाही, किंवा त्याचं कॅरेक्टर, एखादा कॅरेक्टर सुद्धा आपण अपर केसमध्ये घेऊन येऊ शकत नाही. इट इज अ केस सेन्सिटिव्ह. इट शुड बी एक्झॅक्टली मॅच. एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे. जे नाव आपण इथे देणार तेच नाव इथे आलं पाहिजे, तरच तो डेटा काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. ओके, तो जो डेटा कॅप्चर केला जाईल तो कोण करणार आहे, गेट पॅरामीटर करणार आहे. ओके, आता गेट पॅरामीटरचा रिटर्न टाईप तुम्ही बघू शकता इथे काय आहे, स्ट्रिंग आहे. ओके, ही मेथडचं नाव आहे. ओके, हा इनपुट पॅरामीटर आहे, जो स्ट्रिंग दिलाय आपण, म्हणून डबल कोटेशन मध्ये आपण ईमेल लिहिलाय. ओके, आणि रिटर्न काय करत होतो, स्ट्रिंग करत होतो. म्हणजे युजर जी व्हॅल्यू एंटर करून देतो आपल्याला, ती स्ट्रिंग, ती व्हॅल्यू स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये काय केली जाते, एक्स्ट्रॅक्ट केली जाते, मिळवली जाते. म्हणून आपण ती एका स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. ठीक आहे. सिमिलरली आपण पासवर्डसाठी करतोय. ओके, जे नाव आपण इथे पासवर्डसाठी वापरणार आहोत, इथे जे नाव वापरणार आहोत तेच नाव आपण इथे लॉग इन मध्ये गेट पॅरामीटर मध्ये वापरणार आहोत. तेव्हा ही जी नेम आहे, नेम नावाचा जो ऍट्रिब्यूट आहे प्रत्येक इनपुट टॅग मध्ये, तो काय, आयडेंटिफायर आहे. दिस इज द आयडेंटिफायर. जसा स्टुडंटचा एनरोलमेंट नंबर आयडेंटिफायर आहे, तसा नेम हा सुद्धा काय, आयडेंटिफायर आहे. तेव्हा तो एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे. चेंज करू शकत नाही आपण. एनरोलमेंट नंबर मध्ये एका डिजिटचा पण फरक चालत नाही. ओके, इट इज नॉट मॅचिंग अदरवाईज. ओके, ज्या व्हॅल्यू आपल्याला ईमेल आणि पीएसच्या येतील, ओके, त्या ईएम आणि पीएस मध्ये स्टोअर करू. त्यानंतर आपण पुढचा पार्ट करणार आहोत. हा पार्ट खूप इझी आहे. इथे आपण आता व्हॅलिडिटी चेक करणार आहोत. em.equals gpmhq@gmail.com. जर em मध्ये आलेली व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूशी जुळत असेल, मॅच होत असेल, ओके, इफ इट इज मॅचिंग, देन ओके, दिस पर्टिक्युलर इक्वल्स मेथड रिटर्न्स ट्रू. मॅच झालं तर काय देईल, ट्रू देईल. सिमिलरली ps.equals 1 2 3 हे पण जर मॅच होत असेल तर काय देईल, हे ट्रू देईल. तर दोन्ही ठिकाणी ट्रू असेल, कारण अँड ऑपरेटर आहे, त्यावर आपण काय सांगू, इट इज अ व्हॅलिड युजर. ओके, दोघांपैकी एका ठिकाणी जरी फॉल्स आलं तरी काय सांगू आपण, एल्स मध्ये जाऊ, इनव्हॅलिड युजर. कारण जर ईमेल आयडी चुकीचा असेल किंवा पासवर्ड चुकीचा असेल तर तो काय, रॉंग युजर आहे. ओके, और इनव्हॅलिड युजर आहे. So accordingly we give a message. So it is just we are checking authentication.
or authenticity of that particular user, whether user is a correct user, authenticated user or not, right? So this part is very easy. So equals methods compare two strings. So em is a one string and this is also one string. दोन स्ट्रिंग ना तो कंपेअर करतो आणि काय करतो, आपल्याला ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतो. इक्वल्स बद्दल आपण ह्या आधी आपण शिकलोय, बेसिक जावा मध्ये आपण शिकलोय स्ट्रिंग मेथड्स, त्यामध्ये इक्वल्स मेथड झालेली आहे. ते ज्यांना झाली नसेल ते आता पण ते तुम्ही बघू शकता. काय मेथड रिटर्न करते, बुलियन रिटर्न करते. दिस इज द रिटर्न टाइप, दिस इज द डेफिनेशन ऑफ दॅट मेथड. इट रिटर्न्स अ बुलियन व्हॅल्यू, ट्रू ऑर फॉल्स. हे आता तुम्हाला वाचता येत आहे. बेसिक जावामध्ये मी तुम्हाला शिकवलंय रिटर्न टाइप कसा ओळखायचा, मेथडचं नाव कसं ओळखायचं, इनपुट पॅरामीटर कसं ओळखायचे. सो आय हॅव टोल्ड यू. ओके, so we are checking it whether it is matching or not. Now one more thing is that I try to run this particular program. So index.html कसं रन करायचं, आपण HTML फाईल कडून स्टार्ट करणार आहोत. HTML फाईल मधून आपल्याला इनपुट मिळणार आहे. तर HTML फाईलला आपण सुरुवातीला रन करू. राईट क्लिक ऑन दिस फाईल, देन रन ॲज अँड देन रन ऑन सर्व्हर. And run it. Restart the servers because previously it is running, so it is restarting. Then we will find this particular part in the address bar. Address bar you will see this particular thing. Yeah, I have told you in the last session also. How to interpret this address bar. This is a protocol, then this is the IP address. Currently we are using a same machine, hence it is a localhost. Then port number, then name of the project, and then name of the file, that is index.html. Okay, if you will give correct user, correct email ID, and correct password, then what happens? Click here, we will go to this particular part, that is valid user. तेव्हा एक प्रकारे इव्हेंट हँडलिंग केलंय आपण. ठीक आहे, आपण काय केलं, ह्या पॉईंटवरून पुढे आलो. क्लिक हिअरवर जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेला काय, तर जर ईमेल आयडी आणि पासवर्ड मॅच होत असेल तर व्हॅलिड युजर दाखवणार आहे, अदरवाईज तो इनव्हॅलिड युजर असतो. तुम्ही आयडेंटिफाय करा, ज्या वेळेला आपण ह्याला रन केलं होतं त्यावेळेला इथे आपण ऍड्रेस बार मध्ये काय दिसत होतं, index.html दिसत होतं. ठीक आहे, पण आपण ज्यावेळेला क्लिक हिअरवर क्लिक केलं, म्हणजे बटनवर प्रेस केलं, त्यावेळेला ऍड्रेस बार मध्ये काय दिसलं बघा. हा पार्ट आधी आयडेंटिफाय करा. ऍड्रेस बार मध्ये काय दिसलं बघा, वेलकम फर्स्ट स्लॅश लॉग इन. लॉग इन म्हणजे तो लॉग इन नावाच्या सवलेटकडे गेलाय. हे खूप महत्वाचं आहे की तो सवलेटकडे गेलाय, म्हणजे रिडायरेक्ट झालाय. HTML फाईल कडून तो लॉग इन कडे रिडायरेक्ट झालाय. So this is important thing what we are seeing. Okay, so instead of this get method, if I am using a post method here, I am using a post method, then here you have to do one more change in the login.java also. Okay, the change is instead of post you have to use do post. Instead of do get you have to use do post. आता सेम ऍप्लिकेशन आपण रन करू. Run on server. We will try to run it again. Okay, so if you observe it, okay, again gpm hco @gmail.com, right, and it is 1 2. If you observe it, okay, in address bar, currently in address bar we are having index.html. ज्यावेळेला मी क्लिक करतोय, क्लिक हिअर वर, sorry, there is some issue. I will show you in the next session. Okay, okay, this particular part.